लोककल्याण सेवा संस्था ठाणे यांच्या वतीनं शिर्डी नजीकच्या सावळे विहीर येथील सोमय्या नगरमध्ये गरीब मुलांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं। लोककल्याण सेवा संस्थेच्या वतीनं गरीब मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। दुष्काळी भागात कपडे वाटणे, मतिमंद तसेच अनाथ आणि गोरगरीब मुलांची सेवा केली जाते। याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी मदत केली जाते। वृद्धाश्रमात मेडिकल कॅम्पसह कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठीही ही संस्था कायम अग्रेसर असते। याचबरोबर रक्तदान शिबिराचं आयोजन ठिकठिकाणी केलं जातं। संस्था ही गरिबांसाठी एक मदतीचा हात म्हणून काम करते। तर सोमय्या नगरमध्ये किमान 300 मुलांना ड्रेस वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रमोहन मौर्य, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, सेक्रेटरी राजेंद्र प्रसाद, खजिनदार NN देशमुख उपस्थित होते। याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ ग्रुपचे अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, स्वर्गीय वसंतराव डेंगळे पाटील प्रतिष्ठान निमगावचे प्रवीण डेंगळे उर्फ सरकार, वसंत मते, प्रफुल्ल वाबळे, राहुल चव्हाण, गौरव नरोडे, गांधी सर, रमेश कसबे, बापू मोरे, बाळासाहेब कसबे आदी मान्यवर उपस्थित होते। तर विविध उपस्थित मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केली। मी लोककल्याण सेवाचा अध्यक्ष राहुल सोनवणे बोलतो। आमच्या संस्थेतर्फे लोककल्याण संस्थेतर्फे अशी गरीब मुलांची मी सेवा करतो। आपल्या संस्थेतर्फे 1 ते 18 मुलं जे नॅचरली अपंग असतात त्यांचे मेडिकल ऑपरेशन ट्रीटमेंट सुरू आम्ही फ्रीमध्ये केले जाते। तसेच आमच्या संस्थेतर्फे असे गोरगरीब जे गावाकडे जे मुलं असतात त्यांना एज्युकेशनसाठी सपोर्ट भेटत नाही, अशा मुलांसाठी पुढे आमची संस्था त्यांना सहकार्य केले जाते। तसं आता आज आम्ही या ठिकाणी आपलं सावळी खुर्दमध्ये आणि बुद्रुकमध्ये इथे जे गोरगरीब झोपडपट्टीत जे लहान लहान मुलं आहे त्या मुलांना आम्ही कपडे वाटपची सेवा प्रोव्हाइड करतो। नमस्कार, मी निसार देशमुख या संस्थेचा ट्रेजरर। आमची संस्थेने या कामाची पुढे अजून एक पाऊल टाकलेली आहे की कॅन्सर लोकांना आम्ही गावी जाऊन शोधतोय आणि त्यांच्या उपचारासाठी आमचे मुंबईला सुद्धा एक आम्ही कार्यसमिती गठीत केलेली आहे आणि आमच्या मुंबईला ऑफिस पण आहे। ते लोक जे काही कॅन्सर पेशंट असेल त्यांच्या उपचारासाठी किंवा ऑपरेशनसाठी जे काही मदत करता येतील ते आमची संस्था त्यांना मदत पुरवण्याची तयारीत आहे। आमच्या पुढचा पाऊलाचा आम्ही ते टाकणार आहे आणि मी आता रिक्वेस्ट करतो आमचे कलिग राहुल चव्हाण हे 2 शब्द बोलतो। मागील आय थिंक 2 वर्षापासून आपण हा प्रोग्राम हाती घेतलेला आहे आणि सध्या आम्ही जे गरीब मुलं यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचबरोबर जर आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटला एक ब्लड डोनेशन कॅम्प पण घेण्याचा प्रयत्न असेल ऑगस्टमध्ये, आणि जेणेकरून जे संस्थांमध्ये बाहेर गावचे लोक इथे ॲडमिट होतात त्यांना लास्ट मोमेंटला ब्लड अवेलेबल होत नाही, डोनर बघावा लागतो, तर त्या सर्व गोष्टीसाठी एक ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करण्याचं आम्ही बोलतोय। सध्या त्याच्यावर वर्कआउट पण चालू आहे। बाकी आज सगळं काही लहान मुलांना बॅग वाटप करायचं काम चालू आहे। मध्यंतरी एक पारायणाचा प्रोग्राम घेतला। आता सध्या आज गरीब मुलांना जे काही म्हणजे शिक्षणामध्ये चांगले लोक आहे पण त्यांना ज्या बेसिक फॅसिलिटीज इथे भेटत नाही आहे त्याच्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे। बाकी बेस्ट ऑफ लक टू देम। इस संस्था से आप देख रहे हैं यहाँ पे बहुत सारे लोग आए हुए हैं और यहाँ के जो झोपड़पट्टी के लोग हैं, हमने यहाँ पे कंडीशन देखा कि नहीं यहाँ पे जो बच्चे रहते हैं ना ठीक से कपड़ा पहना, ना ही स्कूल के लिए उनके लिए ड्रेस वगैरह जो भी रहते हैं उनको देखा हमने, वहाँ पे कुछ भी नहीं था उन बच्चों के लिए। लेकिन फिर भी हमने अपने संस्था के थ्रू, लोक कल्याण सेवा संस्था के थ्रू हम उन बच्चों के लिए हमने कपड़े, सिविल ड्रेस और यूनिफॉर्म दोनों यहाँ पे उन बच्चों को देने वाले हैं। और हम चाहते हैं कि हमारे जितने भी सहभागी लोग हैं, जो गांव के लोग हैं, वो भी साथ दें और इन फ्यूचर में हम इससे बड़े भी काम कर सकें। नमस्कार, एक्चुअली हमारा लोक कल्याण सेवा संस्था है, मैं इसका सेक्रेटरी हूँ, प्लस हम इसमें 3 फाउंडर हैं, इसमें राहुल सोनवणे प्लस हमारे अध्यक्ष जो की चंद्रमोहन मौर्य, प्लस यहाँ पे सभी पब्लिकों को हम लोग देख के प्लस यहाँ पे हमने वेरिफिकेशन भी किया। प्लस यहाँ पे ऑल इंडिया में हमने जो भी करते हैं जैसे कि ना एक एजुकेशन हमारा क्या है कि मतलब बच्चों के लिए एजुकेशन बहुत मस्ट है। अगर इस इंडिया में एजुकेशन नहीं रहेगा तो मतलब बच्चे हमारे देश का भविष्य है। हम चाहते हैं उनको प्रॉपर एजुकेशन दिया जाए। एजुकेशन में हमें उनको कपड़े से लगा के खाने पीने की चीज़ें जो भी होती है हर चीज़ें देना चाहते हैं। प्लस उनको प्रोवाइड करें जिसको ज़रूरत है, ये नहीं उनको हम रिक्वायरमेंट जो होती है उसको पूरा करते हैं। ये नहीं कि फाइनेंस उनको जैसे एजुकेशन में कपड़े से लेके बुक्स वगैरह जो भी अवेलेबल होता है वो चीज़ें करते हैं। ह्या ठिकाणी आमच्या इथे येऊन सोमय्या नगरमध्ये येऊन जे आलेले संस्थेचे पदाधिकारी यांनी आमच्या या ठिकाणी येऊन गरीब मुलासाठी गणेश व कपडे देण्याचं ठरवलं आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्व सोमय्या नगरवासी यांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहे। असेच गरिबांची मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे। बाकी काय नाही, त्यांनी येळेला आमच्या गरिबांच्या कोणाची आर्थिक परिस्थिती असेल नसेल तरी तशा मुलांना दत्तक घेतलं आमचं काही प्रॉब्लेम येणार नाही अशी आम्हाला विनंती आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।